हळू नुसती मोडन माझी. याच सवयी बदल. थोडासा वेळ लागेल पण या सवयी बदलच. एवढा वेळ नाही माझ्याकडे. हळू नुसती मोडन माझी. याच सवयी बदल. थोडासा वेळ लागेल पण या सवयी बदलच. एवढा वेळ नाही माझ्याकडे. मित्रांनो, तर तुम्ही जो आता प्रेम पाहिला तो कसं झाला कमेंट करून नक्की सांगा ना. आजचा जो आपला टायटस आहे तो आपण अलाइट मोशन ॲपमधून क्रिएट केलेला आहे. तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या, त्याच्यामुळे हा जो टायटस आहे तो आपण अलाइट मोशनमधून क्रिएट केलेला आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती असे ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ एडिटिंगचे टोटल मिळून जाईल. आणि आपण ह्यामध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला आपण ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, हा टायटस क्रिएट करण्यासाठी तुमचं जे अलाइट मोशन ॲप आहे ते ओपन करायचे. जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तेथून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर आता आपल्या इन्स्टॉल केल्यानंतर सिम्पली ओपन करायचं. ओपन केल्यानंतर येते प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून ह्यावरची जी बीटमॅप सेटिंग आहे तिथे इनपुट करायची आणि त्यानंतर ह्यावरची जी सेगवेब प्रेसेट आहे तिथे इनपुट करून घ्यायची. बीटमॅप आणि सेगवेब प्रेसेट आहेत ते तुम्हाला जर माहीत नसेल की कशा प्रकारे अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करतात तर तुम्हाला काय करायचं, सिम्पली आपली जी ऑन मटेरियल लिंक आहे त्या लिंकच्या खाली आपण एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला सांगितलं आहे की जे मटेरियल आहे ते कसं यूज करायचं अलाइट मोशनमध्ये आणि हे बीटमॅप आहे ते कशा प्रकारे इम्पोर्ट करायचं अलाइट मोशनमध्ये. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आला तर. आता तुम्हाला सिम्पली हे बीटमॅप प्रेसेट लिंक इम्पोर्ट करून घेतल्यानंतर ही ओपन करायची. ओपन केल्यानंतर येते तुम्हाला सॉन्ग आणि 3 फोटोच्या लेअर मिळून जातील. त्याला आपण ऑलरेडी इथे इफेक्ट ॲड केलेला आहे. तर आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, हे जे फोटो आहेत 3 फोटोच्या लेअर आहेत त्याला सिम्पली तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली आपल्या इथे फोटो ॲड करून घ्यायचे. तर आपल्या आता काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचे. कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो टारचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथून ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा फोटो असेल ते सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथून जे 2 पुढचे फोटो आहेत ते ॲड करून घ्यायचे. इथून हे फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्या पहिल्यांदा जुटायचे आणि ह्या प्लस चिन्हावरती क्लिक करायचे. ते टेक्स्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला जे पण तुमचं नाव आहे त्याचं इंग्लिशमधलं पहिलं लेटर घ्यायचं आणि जे तुमचं आडनाव आहे त्याचं पण पहिलं लेटर. तर डेमोसाठी आपण येथे एस आणि जी घेऊया अशा प्रकारे. आणि वरती जे 3 लाईन आहेत त्यावरती क्लिक करू. हे टेक्स्ट आहे ते मध्यभागी आणून आणि ह्या कलरमध्ये आपण इथून ब्लॅक कलर घेऊया. आणि इथून हा जो फोंट आहे तो आपण तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही हा फोंट इम्पोर्ट करायचा आहे, तुमच्या अलाइट मोशनमध्ये इथे सिलेक्ट करायचा आहे. इथून अशा प्रकारे ॲड केल्यानंतर हे जी साईज आहे ती तुम्हाला वाढवायची. जेवढी पण तुम्हाला पाहिजे तर आपण एवढी ठेवूया 48 PT आणि इथून बॅक करूया अशा प्रकारे. बॅक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह आणि ट्रान्सफर ऑप्शन ह्यामध्ये जाऊन इथून हे जे टेक्स्ट आहे ते वरती न्यायचे. जेवढं पण तुम्हाला सेट करायचे, कुठे सेट करायचे ते नेल्यानंतर इथून बॅक करायचे ना. आता आपल्या शेवट लावून हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हे जे टेक्स्ट आहे ते शेवटपर्यंत सेट करायचं आहे. शेवटपर्यंत सेट झाल्यानंतर आता आपल्या ह्याला ब्लॅक कलर द्यायचा, म्हणजे ब्लर मागे जे आहे कलर द्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला इथे बॉर्डरचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे जो हा ऑप्शन आहे त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला 4 येते आपल्या 5 न्यायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर जे आपले फोंट आहे ते परफेक्ट दिसून जाईल आणि सिम्पली तुम्हाला ते 3 नंबरचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचे आणि हे जे शॉर्टचं ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून सिम्पली तुम्हाला जी साईज आहे ती 30 न्यायची आहे आणि इथून कलर जो पण तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथे ॲड करू शकता. तिथे आपण हा जो आहे लाल कलर घेता येईल. इथून ह्या ऑप्शनवरती क्लिक करू, इथून परफेक्ट लाल कलर द्यायचा अशा प्रकारे. दिल्यानंतर इथून पुन्हा बॅक करायचे. बॅक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, त्याच टेक्स्टवरती क्लिक करायचे आणि ह्या ऑप्शनवरती क्लिक करू. इथून तुम्हाला डुप्लिकेट लेअरचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे आणि जी लेअर क्लिक केली त्यावरच क्लिक करायचं, म्हणजे जी डुप्लिकेट झालेली आहे कॉपी ते त्यावरती क्लिक करायचे. एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इथून तुम्हाला जो पण इमोजी ॲड करायचा तो इथे ॲड करायचा. सिम्पली आपण हा जो इमोजी आहे तो घेत आहे मी आणि इथून ह्या कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन 2 नंबरच्या ऑप्शनला जायचं आणि इथून ही जी रेष आहे ती अशा प्रकारे खाली आणायची. खाली आणल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, बॉर्डरच्या ऑप्शनमध्ये जाऊन पहिला जो आपला हा जो ऑप्शन आहे त्यावरती पुन्हा क्लिक करून इथं आपले हे जो टेक्स्ट आहे म्हणजे PNG नाही बोलत आपण, इमोजी आहे तो दिसू लागेल. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या एडिट टेक्स्टमध्ये जायचं आणि तुम्हाला मी इमोजीचा एक फोंट दिला आहे तो इथे ॲड करायचा आहे.
सिम्पली आपण इथून अशा प्रकारे ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर इथून दिसून जाईल पीएनजीच बोलतोय आपण, तर इमोजी आहे ते. इमोजी दिसल्यानंतर सिम्पली तुम्हाला मूव अँड ट्रान्सफर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. हे जे आहे ते अशा प्रकारे सेट करायचे. सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचे आणि इथून जे आपलं इमोजी आहे ते दिसू लागलं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे दिसल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, इथून बॅक करायचे. जे तुम्ही इनपुट करून घेतले सेगवे प्रेसेट आहे ते आता ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला 2 लेअर मिळून जातील. तर हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअर्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायची. पुन्हा आपल्या त्याच ऑप्शनवरती क्लिक करू. इथून तुम्हाला कॉपी 2 लेअर्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करू. इथून बॅक करायचे आणि जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करायचा आहे आणि हा ऑप्शनवरती क्लिक करू. इथून पेस्ट 2 लेअर्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जातील आणि ग्लिच इफेक्टची जी आपली ही लेअर आहे ती फक्त खाली आणायची. ह्या म्हणजे पीएनजी राईट टेक्स्ट आणि इमोजीच्या. तर आपले जे टेक्स्ट आहे त्याला दिसणार आहे आणि हे जे आहे जी आपण लिहिलेलं आहे ते खूपच इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला चाललेलं. तर ते तुम्ही अलाइट मोशनमधून क्रिएट करू शकता आणि फोंट आणि इमोजी आहे तो तुम्हाला ऑल मॅटेरियलमध्ये मिळून जाईल. तर आता हा जो आपण डेटा क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला सेटिंगच्या कडेला एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे. तर हा जो आपला व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होत आहे. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बाय बाय. जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग.